फॅमिली मोनिका पाटील ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कर्नाटक शाळेत खाद्यपदार्थ एक क्विज कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि आम्ही मोमोज करतोय. तर ते मोमोज आम्ही कशा प्रकारे केले आणि शाळेमध्ये कसं सर्व केले हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नक्की मला चला करणार मोमोज. कर्नाच्या शाळेमध्ये आम्ही मोमोजचा स्टॉल लावला होता. जागतिक महिला दिनानिमित्त आज कर्नाच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा अरेंज केल्या होत्या आणि तसेच खाद्यपदार्थाच्या देखील स्पर्धा ठेवल्या होत्या. मग आम्ही मोमोजचा स्टॉल लावण्याचे नियोजन केले. म्हटलं सगळ्यांचे पदार्थ हे कॉमनच असतील तर आपण वेगळं काहीतरी करूया. आणि कर्नला मोमोज फार आवडतात तर म्हटलं कर्नला आवडतात तर इतर मुलांनाही आवडतील आणि आपण ट्राय करायला काय हरकत आहे. बघूया आपण मुलांसाठी ट्राय करूया. कर्नबरोबर त्याच्या 2 मावशा पुढे आल्या होत्या आणि स्टॉल लावायचा होता तसेच इतरही तयारी करायची होती त्यामुळं. आणि बारकोची तब्येत जरा खराब होती आणि तसंच मी घरातून सगळं हँडल करत होते, घरातून सगळं बनवून देत होते त्यामुळे मी घरीच थांबलो होतो. मी काय शाळेत आलो नव्हतो. म्हटलं स्टॉल सुरू झाला की आपण शाळेमध्ये यायचं आणि ह्या दोघींनी तोपर्यंत इथे येऊन सगळी तयारी केली. 60 मोमोज मी पुढे या दोघींकडून पाठवले होते आणि बाकीचे मला तयार करायचे होते. त्यासाठी मला आजी मदत करत होत्या, मम्मीसुद्धा मदत करत होती, तसेच पप्पा देखील मदत करत होते. कारण बारको आजारी असल्यामुळे तो राहत नव्हता, किरकिर करत होता. तर पप्पा बारकोला सांभाळत होते आणि मी आणि आई मोमोज बनवून घेत होतो. आणि पर्यंत शाळेतून कॉल आला की प्लेटा संपलेल्या आहेत आणि प्लेटा पाहिजेत म्हणून यूज अँड थ्रोच्या प्लेटा आम्ही इथे वापरल्या होत्या. मग पप्पा प्लेटा देण्यासाठी शाळेमध्ये गेले होते. तोपर्यंत बारकू मग माझ्याकडेच आला. मग मी त्याला असं मांडीवर घेऊन जसं जमल तसं करत होते. मोमोज हा एक पहाडी पदार्थ आहे आणि मोमोज हे गरम गरमच खायला चांगले लागतात. मग आम्ही जसं जसं गरम होईल तसं आम्ही शाळेमध्ये ते सप्लाय करत होतो आणि तिथंही मी फोन लावला तर ते 60 मोमोज देखील संपत आले होते. मला ह्या मुलींनी फोन करून सांगितलं होतं की तू लवकर ये आणि मोमोज संपल्यास जेवढे झाले तेवढे तो घेऊन ये. मग आम्ही 150 मोमोजचं टार्गेट ठेवलं होतं तर 60 दिले होते आणि आता एक 40 मोमोज आम्ही तयार केले होते. मग ते सगळे मोमोज मम्मीला मी स्टीम करायला सांगितले. आणखीन थोडे करून ठेवले. म्हटलं मम्मीला की बनले की लगेचच तू सोन्याकडून म्हणजे भावाकडून किंवा पप्पांकडून तू शाळेमध्ये पाठवून दे. आणि तुम्ही बघू शकता मुलं किती खुश झाल्यात. आणि मला म्हणजे असं मी विचारसुद्धा मनात केला नव्हता की मुलांना मोमोज इतक्या आवडतील आणि पालकांनासुद्धा आवडतील. मी ज्यावेळेस घरातून शाळेत आलो त्यावेळेस मी शॉक झालो की म्हटलं हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी. मी एवढा विचार केला नव्हता की मला एवढा प्रतिसाद भेटेल आणि मुलांना आणि त्यांच्या पालकांना देखील मोमोज एवढे आवडले ना काय बोलायला नको. मोमोजपासून चटणीपर्यंत आम्ही घरीच बनवलं होतं. फक्त मायोनीज तेवढं आम्ही विकत आणलं होतं. बाकी सगळंच घरी बनवलं होतं आणि सगळ्यांनाच खूप आवडले होते मोमोज. आणि आमच्या स्टॉलला एवढा रिस्पॉन्स भेटला की आम्हाला समजत नव्हतं की सगळेच पैसे पुढे करून उभारले होते. कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं काहीच कळायला मार्ग नव्हता. आणि त्यात त्यांच्या कंडिशन होत्या की हँडग्लोव्ज वापरायचे, हँडग्लोव्ज वापरल्याशिवाय तुम्ही मोमोज सर्व नाही करू शकत. प्रत्येकांनाच त्यांनी कंडिशन दिली होती. मग मी आले शाळेत, हँडग्लोव्ज घातले आणि सगळ्याच मुलांना द्यायला सुरुवात केली. पण आमच्याकडे सुट्टे नव्हते आणि लहान लहान मुलं असल्यामुळं त्यांच्याकडे पैसे होते, मोबाईल कुठून येणार. त्यांनी काय स्कॅनर वगैरे वापरला नाही. 1-2-3नीच वापरला त्यांच्या पालकांनी. एवढ्या गर्दीत आम्हाला काही समजतच नव्हतं की कुणाला द्यायचं आणि कुणाला ठेवायचं. त्यात मी आणलेले मोमोज देखील संपले. 100 मोमोज संपले पटकन. तरी आमचं गिराईक काही कमी होईना. सगळी मोमोजच्या स्टॉलकडेच येत होते. आम्हाला मोमोज खायचे, आम्हाला ट्राय करायचं आहे कसं लागते आणि सगळ्यांनाच आवडत होते. एकदा खाऊन गप्प बसत नव्हते. आम्ही एका प्लेटला 2 मोमोज लावले होते आणि पर प्लेट 20 रुपये रेट त्यांच्या शाळेमध्ये ठरलेला होता. मग म्हटलं हे संपलेलं आहे. दोन्ही वेळेला आणलेले मोमोज संपले. मग मी परत घरी गेले. म्हटलं ह्या दोघींना काही मॅनेज होणार नाही. त्यांना म्हटलं तुम्ही इकडचं बघा शाळेतलं, मी घरी जाऊन पटकन बनवते आणि जे बनवले ते मी भावाकडनं पाठवून देतो किंवा पप्पा घेऊन येतील आणि तुम्ही इकडे बघा मी घरचं हँडल करतो. सगळ्यात पहिला स्टॉल आमचा मोमोजचा सुरू झाला होता आणि सगळ्यात शेवटपर्यंत आमचा मोमोजचा स्टॉल राहिला होता. सगळ्यांनाच खूप आवडले होते आणि त्यांचे शिक्षकसुद्धा खूप आवर्जून आणि उत्साहाने खात होते मोमोज. आणि ते म्हणत होते की संपले का, अजून आम्हाला पाहिजे होते. सगळ्यांना भेटले पण प्राध्यापकांना द्यायलाच उरले नाहीत. मग सगळ्यांनी आनंद घेतला आणि मी सगळ्यांना विचारलं की तुम्हाला कसे वाटले खायला मोमोज. तर सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट एकच दिली की मोमोज कसे वाटले म्हणण्यापेक्षा स्टॉलला किती गर्दी होती त्यावरून आपल्याला कळते की मोमोज कसे बनले होते. आणि सगळ्यांचा रिव्ह्यू बघितला आणि एक मनाला असं समाधान लागलं माझ्या की आम्ही एवढं दमून 2 दिवस झालं सगळं बनवलं, सगळं साहित्य गोळा केलं आणि बनवलं. म्हणजे इच्छा नसताना बाळकूची एकतर तब्येत बरोबर नव्हती आणि
बारकू किरकिर करत होता, त्यामुळं आम्ही करायचं काय असं करत आम्ही बनवायला घेतलं आणि बनवलं देखील. 150 नग आम्ही बनवले आणि सगळ्यांची कॉम्प्लिमेंट बघून मला खूप आनंद झाला आणि मोमोजला एवढा रिस्पॉन्स मिळालेला बघून देखील मला खूप समाधान भेटलं होतं. म्हटलं आपण जे एवढं सगळं केलं, 2 दिवस एवढी धावपळ केली आणि आपली इच्छा नसताना देखील आपण म्हणजे आईनं पुश केलं. खरं तर तुम्ही करा, मी आहे तुमच्यासोबत, मी मदत करतो तुम्हाला म्हणून आमच्या आजींनी. आणि प्रयत्न केलो आणि सगळ्यांना एवढं आवडलं मोमोज आणि एवढी गर्दी आमच्या स्टॉलच्या भोवती झाली होती. जेवढा आम्हाला खर्च आला होता मोमोज बनवण्यासाठी त्याच्या दुप्पट आम्हाला तिथं भेटलं होतं. आणि भेटण्यापेक्षा पण लोकांनी आवडीनं खाल्लं, हेच खरं आमचं फळ होतं आमच्या कष्टाचं. मोमोज कसे बनवायचे याचा देखील व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला बाय बाय, आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.